स्वर्गीय प्रभू आम्ही स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान महिमा धन्यवाद देतो. पुन्हा एक वार 8 महिन्यानंतर एकत्रित समूहरित्या प्रभू देव बाप्पा तुझ्या मंदिरात तू आम्हाला आणलेला आहेस आणि प्रभू आज तुझी उपासना करत असताना आम्हाला तू सहाय्य कर आणि प्रभू तुझ्या वचनातून मार्गदर्शन करत असताना ते स्वीकारून त्याप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला तू सहाय्य कर. यावेळेला प्रभू आम्ही सर्व तुझ्या हाती स्वाधीन होतो, तू आमचा ताबा घे. तारण आमचा महान प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे आमेन. या
बाप्पा आम्ही विशेष करून तुझ्याजवळ तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, कारण तुझ्या अनन्य पुत्राने त्याच्या श्रद्धावंतांमध्ये ऐक्य असावे अशी प्रार्थना केली. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या वर्धापन साजरा करत असताना आम्ही ऐक्याबाबत विचार करावा आणि तुझ्या चरणी तन वाहून तुझ्या प्रेमाची महती इतरांना सांगावी असे तू कृपेने कर. तुझ्यास आणि पवित्र आत्म्याचा असणारा आणि सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. मंडळीने कृपया बसावे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार आणि बिशप साहेब आपले रायटर प्रकाश पाटोळे यांनी जे आपल्याला नियमावली पाठवलेली आहे त्यानुसार आजपासून सुरू होणाऱ्या पुढच्या सूचना मिळेपर्यंत भक्तीमध्ये प्रभुवचनाचा विधी होणार नाही, इथे काही जाणार नाही. त्यामुळे चर्चमध्ये आल्यानंतर मागे ठेवलेली बायबल किंवा गाण्याची पुस्तके आपण घेऊन येत अशी आपणास विनंती आहे. जी इथे काही जाणार आहे ती आम्ही ऑडिओ रेकॉर्ड माईकवरती लावलं जाईल आणि ते आपण आनंद मनामध्ये देवाची स्तुती आराधना करणार. ही पण एक नवीन पद्धत आहे उपकार स्तुती करण्याची, देवाची आराधना करण्याची, नाही का? काल मी वाचत असताना एक व्हॉट्सअप वर्गात फेसबुकवर एक आलं होतं, मेसेज आला होता की सायलेन्स स्पीक्स मोर, नाही का? शांतता आहे ते ताकदशील आहे, ते त्याच्यामधून आपण बोलू शकतो. आणि म्हणून अनेक वेळा प्रभू येशू ख्रिस्त एकांतामध्ये गेला आणि देवाशी तो बोलत होता. मंडळीमध्ये आपण येतो, गाणी गातो, उपकार स्तुती करतो, परंतु तोंडाने शब्द न काढता उपकार स्तुती करण्याचा अनुभव आपल्याला पहिल्यांदाच आहे, नाही का? आणि म्हणून आपण आनंदाने त्यामध्ये सहभागी होऊया. इथून पुढची भक्ती मी महिला मंडळाच्या आतिषबाजीत करतो. देवाची स्तुती असो. धन्यवाद पाळसाहेब. आज आगमन समयातील पहिला रविवार आहे. चला तर मग आपण परमेश्वराच्या गीताने आजच्या भक्तीची सुरुवात करूया.
122 स्तोत्र क्रमांक 122. यरुशलेमाच्या कुशलासाठी प्रार्थना. दाविदाचे आरोहण स्तोत्र. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरुशलेमी, तुझ्या रेषींना आमचे पाय लागले आहेत. हे यरुशलेमी, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. इस्रायेलास लागू केलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नावाचे उत्काळ स्मरण करण्यासाठी चढून येतात. कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहे. यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचे कल्याण असो. तुझ्या पोटात शांती असो. तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो. माझे बंधू व माझे मित्र यांच्यासाठी तुझ्यामध्ये शांती असो, अशी मी प्रार्थना करेन. परमेश्वर आमचा देव, ह्याच्या घरासाठी, तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन. परमेश्वर वाचलेली वचन आहे. प्रथम शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आला आहे. शास्त्रपाठ येहेजकेल याचा 37वा अध्याय 15 ते 22. येहेजकेल याचा 37वा अध्याय 15 ते 22 आपल्यासाठी मिसेस निशा भोसले या वाचतील. अगमन सोहळ्याची पहिला रविवार यासाठी नेमलेले पहिले शास्त्रपाठ येहेजकेल याचा 37वा अध्याय आणि 15 ते 22 ही वचने. परमेश्वराचे वचन मला पुन्हा प्राप्त
प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खूप आनंदाचा दिवस आहे हा आपल्यासाठी. एक उत्सवासारखा दिवस आहे की आज परमेश्वराने आपल्यासाठी 8 महिन्यानंतर आज ही मंदिराची दारं उघडलेली आहेत. असं नाही आहे की परमेश्वराची भक्ती होत नव्हती, आपल्याला आध्यात्मिक मानना मिळत नव्हता. खूप उत्कृष्ट रीतीचा मानना आपल्याला आपल्या बाळक साहेबांनी दर रविवारी दिलेला आहे. 8 महिने आपण त्याचा घरी बसून उपभोग घेत आलेला आहे आणि ज्याच्याकडून आपल्याला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. पण आजचा हा दिवस वेगळा आहे. आज आपण परमेश्वराच्या घरामध्ये, परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याची उपासना करण्यासाठी, त्याचे गीत गाण्यासाठी, त्याची प्रार्थना करण्यासाठी, त्याचं वचनातून ऐकण्यासाठी आपण आलेले आहोत. आणि मला आशा आहे की आपण ज्यावेळेस इथून बाहेर जाऊ त्यावेळेस रिक्त हाताने किंवा रिक्त मनाने आपण जाणार नाही आहोत. आणि खूप खूप आभार विशेष करून परमेश्वराचे की त्यांनी माझी निवड आजचा हा संदेश तुम्हापर्यंत आणण्यासाठी, जे इथे उपस्थित आहेत, जे लाईव्ह आहेत, जे ऐकतात आहे, त्या सर्वांसाठी देण्यासाठी परमेश्वराने माझी निवड केली. मी बाळासाहेबांचा देखील आभार मानते, मी कमिटीचे आभार मानते आणि विशेष करून महिला मंडळाचे देखील मी आभार मानते. खूप वेळ घेत नाहीये, संदेशाला सुरुवात करते. संदेशाला सुरुवात करण्याआधी 2 मिनिटाची प्रार्थना करूया, डोळे मिटूया, परमेश्वराच्या चरणाजवळ येऊया. स्तुतीस पात्र भयासुख्याच्या परमेश्वरा, आजचा पवित्र वार तू आमच्या आयुष्याला जोडला. आमच्यासाठी सर्व मार्ग तू उघडे केलेस आणि या सुंदर तुझ्या मंदिरामध्ये, तुझ्या घरामध्ये येण्याची संधी आम्हाला तू दिलेली आहेस. इथे असलेल्या प्रत्येकावरती, जे घरापासून ऐकत आहेत त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी तू आहेस परमेश्वरा. हो परमेश्वरा, असं कर की आजचं जे वचन येणार आहे ते त्यांच्या हृदयाला तू स्पर्श कर. त्यांनी आपल्या मनाची दारं उघडावे आणि तुला प्रार्थना द्यावे, तुला आत येण्यासाठी परमेश्वरा त्यांनी स्वीकार करावा, असं तू दयाने कृपेने कर. मी स्वतःला तुझ्या हातात सोपवून देते. माझ्या मुखाद्वारे येणारा प्रत्येक शब्द हा तुझ्याद्वारे येऊ दे परमेश्वर. सर्व काही मी तुझ्या हातात सोपवते. येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून द्वारे. आमेन. आपल्याला मिळालेलं हे जे जीवन आहे हे परमेश्वराकडून मिळालेलं आहे आणि हे जीवन जगत असताना ते जीवन यशस्वीरित्या आपण कसं जगावं यासाठी यशस्वी जीवनाची काही 12 रहस्य आहेत. दॅट इज कॉल्ड 12 सिक्रेट्स ऑफ द लाईफ दॅट विन्स. मी रॅन्डमली वाचून दाखवते की नक्की की यशस्वी जीवनाची रहस्य काय आहे. तर सर्वात पहिलं आहे ख्रिस्ती जीवन, विपुल जीवन, राखलेलं जीवन, शिस्त लावलेलं जीवन, उत्साही जीवन, आज्ञा पालनाचं जीवन, पवित्र जीवन, मार्गदर्शित जीवन, साक्ष देणारं जीवन, समर्पित जीवन, समाधानी जीवन आणि गौरवलेलं जीवन ही 12 रहस्य यशस्वी जीवन जगण्यासाठीची आहेत. आता ही जी 12 रहस्य आहेत या सर्व कधी बोलणार नाही. तर योहान सुवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्यातलं जे 10वं वचन आहे, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी ह्यासाठी आलेला आहे. म्हणजे ह्या 12 यशस्वी जीवनातली जी दुसरी पायरी आहे आणि ती आहे विपुल जीवन. ह्याविषयी आज मी माझे विचार वचनाच्या द्वारे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वात प्रथम जीवनाचे जे 2 प्रकार आहेत ते मी सांगते तुम्हाला. जीवनाचे 2 प्रकार आहेत, एक साधं जीवन आणि एक साधं जीवन आणि दुसरं जे आहे ते आहे विपुल जीवन. आता आपल्या सोबती हॅलो,
त्याही बागेच्या वृक्षांचं नुकसान झालेलं होतं, पण जेवढं नुकसान ह्याच्या झाडाचं झालेलं होतं तेवढं त्याच्या मोठं झालं. त्याच्याही झाडाच्या फांद्या पडल्या होत्या, फळांचं झालं होतं, पण त्याची झाडं जमिनीमध्ये घट्ट अजूनही स्थिर उभी होती. त्याने त्याला त्याचं कारण विचारलं. दोघांनी झाडं लावले, दोघांनी लक्ष दिलं. मग हा म्हणजे फरक का? त्यावेळेस दुसऱ्या शेजाऱ्याने सांगितले की मी माझ्या झाडांना काळजी घेतली, पण मी माझ्या झाडांच्या मुळांची देखील खत
पिता काय म्हणतो की ह्या पुत्राविषयी मी संतुष्ट आहे आणि येशू ख्रिस्त म्हणतो की त्याला म्हणजे माझ्या पित्याला ज्या ज्या गोष्टी आवडणाऱ्या आहेत त्या मी करतो आणि ह्याचा मला संतोष आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वराला संतुष्ट करणारे आपण जीवन जगतो का फक्त आपण आपला विचार करतो, माझे थॉट्स, माझे एम्स, माझे विचार, बस याचाच विचार करतो का आपल्या जीवनातून, आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून आपण परमेश्वराला संतुष्ट करतो. येशू ख्रिस्ताचं दुसरं जे जीवन होतं त्याच्यामध्ये आहे त्याचे जीवन हे पूर्णपणे पित्यावर अवलंबून असं होतं. तो परमेश्वरावर अवलंबून होतं. वचनाच्या द्वारे सांगते योहान याचा 8वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये येशू म्हणतो की येशूने त्यांना म्हटले, जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो आहे आणि मी आपणहून काहीही करत नाही, तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी करतो. मनाचं काही काहीच नाही. परमेश्वराने ज्या योजना त्याच्यासाठी केलेल्या होत्या, त्याला ज्या कार्यासाठी पाठवलेलं होतं ते सर्व गोष्टी त्याने केल्या, कारण तो आपल्या पित्यावर, आपल्या परमेश्वरावर अवलंबून होता. आपण कोणावर अवलंबून? आपल्या कुटुंबावर, आपल्या आई वडिलांवर, आपल्या एज्युकेशनवर, कशावर की आपण देव पित्यावर की जेणेकरून परमेश्वर आपल्या जीवनासाठी जे योजलेलं आहे ते करण्यासाठी आपण त्याला वाव देता. तिसरं जे आहे ते येशू ख्रिस्ताचं जीवन हे पाप व सैतान यावर विजयी जीवन असं आहे. सैतानाने येशू ख्रिस्ताच्या किती परीक्षा बघितलेल्या आहेत, किती वाईट रीतीने त्याच्या परीक्षा बघितलेल्या आहेत ते सर्व आपल्याला माहिती आहे. शेवटी त्याला किती क्लेश भोगावे लागले, किती दुःख भोगावे लागले हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण ह्या सर्वातून त्याने मृत्यूवरती विजय मिळवला. तर सैतानाला वश झाला नाही, त्याने सैतानावर देखील विजय मिळवला. म्हणजे त्याचं जीवन हे पाप आणि सैतान यावर विजयी असं जीवन होतं आणि त्यामुळे तो शेवटपर्यंत निष्पाप असा होता आणि म्हणूनच तो परमेश्वराला संतुष्ट करणारा असं त्याचं जीवन. आपण सैतानाला किती बसतो, आपण पापाला किती धुळत होतो किंवा पाप आपल्याला किती धुळतात. आपल्या बोलण्यातून म्हणा, एखाद्या शब्दातून आपण कितीदा कोणाला तरी दुखावतो. आपल्या कृतीतून आपण किती दुखावतो. आपण मोहाला किती जवळ करतो. जर आपल्याला हे विपुल जीवन हवं आहे तर पाप आणि सैतानावरती आपल्याला विजय मिळवणं गरजेचं आहे. शेवटचं आणि अगदी महत्वाचं असं जीवन येशू ख्रिस्ताचं होतं ते म्हणजे समर्पित जीवन. त्याने पूर्णपणे स्वतःला परमेश्वराला समर्पित केलेलं होतं. त्याला माहिती होतं असं काही नव्हतं. सर्व गोष्टी त्याला माहिती होतं की त्याला पिढ्या जाणार आहे, त्याला क्लेश होणार आहे, त्याला मृत्यू येणार आहे, सर्व गोष्टी माहिती होत्या. पण तरी देखील तो पित्याला त्याने आपले जीवन पूर्णपणे समर्पण केले होते. त्याने स्वतःसाठी काही टाकू नये. जे त्याचं जीवन आहे 33 वर्ष तो ह्या पृथ्वी तलावरती होता आणि त्या वर्षामध्ये परमेश्वराने त्याला जे जे कार्य सांगितले होतं ते त्याने केलं, म्हणजे त्याने समर्पित जीवन जगले. असं हे ख्रिस्ताचं जीवन की जे देवाला संतोष देणारे जीवन, जे परमेश्वरावर अवलंबून असणारे जीवन, जे विजयी जीवन होतं, जे समर्पित असं जीवन. आणि हे असं सर्व जीवन आपल्या सर्वांना मिळावं अशी प्रभूची इच्छा. त्यासाठी लागणारा पुरवठा देखील तो वेळोवेळी आपल्याला करतो. संदेशाच्या द्वारे असू दे, पवित्र शास्त्राच्या द्वारे असू दे, उत्कृष्ट अनुभवाच्या द्वारे असू दे, प्रत्येक वेळेस तो आपल्याला पुरवठा करत असतो. जर हे आत्मिक जीवन ज्यावेळेस आपल्यामध्ये करतं त्यावेळेस ते आत्मिक जीवन आपलं न राहता ते आत्मिक जीवन इतरांना देईल आणि हीच परमेश्वराची त्यासाठी आपल्याला स्वतःचं समर्पण करणं परमेश्वराला करायचे. जोपर्यंत आपण परमेश्वराला पूर्णपणे समर्पित होत नाही,
जोपर्यंत आपण परमेश्वरावर अवलंबून राहत नाही तोपर्यंत त्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी आपण मोकळीक देत नाही. आपण कुठेतरी त्याला रोखतो. असं का? तर त्याला वाव द्या. तुमच्या आयुष्यामध्ये येण्यासाठी वाव द्या. तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी वाव द्या. एवढंच तुम्हाला सांग. आपण बंद करूया. थोडेसे प्रश्न आपण स्वतःला करूया. परमेश्वरा, या जीवनाचा उपयोग मी कशा प्रकारे करते? साधं जीवन जगते का तू देव केलेल्या विपुलतेचं जीवन जगते? मी तुला समर्पित असं जीवन जगते. मी माझ्या मनाची दारे तुझ्यासाठी उभी केलेली आहे. माझ्या कृतीद्वारे शब्दाद्वारे परमेश्वरा तू लोकांना दिसत आहेस. जर नाही तर आज या क्षणाला परमेश्वरा मी तुला माझ्या आयुष्यामध्ये आमंत्रित करते. त्या विपुलतेचा जीवनाचा अनुभव माझ्या आयुष्यात यावा असं मी त्याने परमेश्वरा ही सुंदरशी वेळ तू आम्हाला, हा सुंदरसा संदेश तू आम्हाला दिला आहेस. मग तुझे काय अशा प्रकारे परमेश्वरा प्रत्येकाच्या मनाच्या दाराला परमेश्वराने स्पर्श केलेला असेल आणि त्यांना या नवीन आणि विपुलतेच्या जीवनाचा अनुभव मिळाला असल्याशिवाय अशी माझी पूर्ण विश्वास. इथून तुझी सर्व बुद्धीची वेळ तुझ्या हाताची येशूच्या क्रिये बोल आणि Thank you so much. सुंदरच्या देवाच्या वचनासाठी विपुल तेचे जीवन कसे मिळेल त्याला वयाचं बंधन नाही. या विपुलतेचे जीवन कसं मिळेल याच्यासाठी सर्वजण आपण देवाकडे जाऊ शकतो. याची छानशी माहिती आपल्याला दिली त्यांचे मी आभार मानते. यावेळेस आपण गीत गाऊ आणि गीत गात असताना प्रभू नारायणाला घेऊया आणि गीत क्रमांक 70. गीत क्रमांक 70.
अपने छोटे किसान को आपके प्रश्न करते हैं, उसके लिए हम पूरे धन्यवाद देते हैं। जिसने किया है उसको बताया था स्थिति है और जिसने नहीं देते थे उनकी मदद का उनको कराइए और जिसको नहीं दे सके उसकी को से आगे की आपको तो अपने कंप्यूटर देखिए और तो अपने मानने के लिए व्यक्ति को आगे आगे कीजिए। इस्लाम के द्वारा हमारे मम्मी के कार्य के लिए इस कार्य को उपयोग कीजिए। छोटे प्रार्थना करते हुए यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। त्यावेळेस देशाचे पात्र डॉक्टर सिनेमावर एक माणूस ठरले. लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास 48 उपासना झालेल्या आहेत, ऑनलाईन झालेल्या आहेत आणि त्या करत असताना झालेला त्रास आम्हाला ठाऊक आहे. परंतु आनंदाची बाब आहे की जे नेहमी उशिरा यायचे आणि जे नेहमी लवकर यायचे आणि त्यांनाच वाचन मिळायचं आणि उशिरा येणाऱ्यांना वाचनाचा भाग किंवा लाभ मिळायचा नाही. परंतु या लॉकडाऊनच्या भक्तीमुळे जवळजवळ 150 लोकांना ऑनलाईन भक्तीमध्ये वाचन करण्याचा लाभ मिळालेला आहे आणि ही एक आनंदाची बाब आहे. लॉकडाऊन काही वाईट नव्हतं, लॉकडाऊनमुळे बरेच फायदे पण झालेले आहेत आणि म्हणून फायद्याच्या गोष्टीकडे जर बघितलं तर ते निश्चितच आपल्याला आशीर्वादित झालेलं आहे. काहींना वाटतं की काय भक्ती आहे काय ऑनलाईन म्हणजे, आणि नसती तर काय केलं असतं. म्हणजे जे चाललेलं आहे त्याला नावं ठेवायची ही मनोवृत्ती सैतानाची आहे. आणि म्हणून देवाच्या वचनाचा दुसरे पाळक, दुसरे ब्रदर सिस्टर व्हॉट्सअपवर खिचडी केलेली आहे. त्यांचे सगळे शास्त्रपाठ, त्यांचे वचन, त्यांचे उपदेश पाठवून ते आम्हाला आवडतं. परंतु आमची भक्ती चर्चमध्ये झालेली तीच खरी भक्ती आहे असं जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो काढून टाका. कारण इस्रायल राष्ट्राला 40 वर्ष रानामध्ये भक्तीसाठी मंदिरच नव्हतं आणि मग ज्यावेळेला मिळाले त्यावेळेला त्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही. त्यामुळे त्यांना 470 वर्ष ही गुलामीमध्ये देवाने पाठवलं बागेच्या नमुकाच्या राजाच्या खाली. तिथे त्यांना मंदिर नव्हतं आणि बागेच्या त्या नदीजवळ बसून ते रडत होते, प्रभू आम्हाला पहिल्यासारखं तुझी भक्ती करायला आम्हाला मंदिर दे म्हणून. आणि मग त्यांच्या प्रार्थना देवाने ऐकल्या, त्यांना प्रेरणा दिली आणि मग देवाने नेहेम्याला प्रेरणा दिली आणि मग नेहेम्याने कोरेश राजाच्या समोर विनंती केली. कोरेश राजाच्या मनामध्ये देवाने कार्य केलं आणि मग त्याने यरूशलेमला जाऊन कोट पडली ती बांधायला आणि परवानगी दिली आणि मंदिर उभं केलेलं आहे. पण म्हणून काय 470 वर्ष उपासना झालीच नाही का? प्रभूचे नावाला आपण धन्यवाद देऊ की अगदी सुरुवात झाल्यापासून ते गेल्या रविवारपर्यंत मला माझ्या बरोबर काम करणारे सुदेश आणि शरद आहे आणि इतर जे लोक आहेत त्यांनी अवरात्र त्रास घेतलेला आहे. सोपं काम नाहीये आणि त्यामुळे मी व्हॉट्सअपवर तुमचे मेसेज वाचले, बाळासाहेब कंटिन्यू करा, तसं होणार नाही. कारण ती एक जबाबदारी होती आणि म्हणून ते आम्ही शेवटपर्यंत पूर्ण केलेल्या विश्वासाने एकही रविवार न चुकवता खंडित न करता ती आम्ही रात्र जागून शनिवारी जेव्हा जेव्हा उशीर झालेला आहे पाठवायला ती लिंक, त्याचा अर्थ असा की आजच्या रात्री आम्ही रात्रभर ते एडिटिंग, प्रोसेसिंग आणि पब्लिशिंग करत होतो. त्याच्या मागे फर्स्ट टाइम श्रम आहे. ज्यांना वाचायला दिलं त्यांचे वाचन पण कधी कधी तुटक यायचे, त्याच्या चुका असायच्या, आवाजच नसायचा, बारीकच आवाज असायचा. तुम्ही बघा सगळे व्हिडिओ तुमच्या माझ्या युट्यूबवरती
त्यांना परत सांगायचं, परत त्यांनी कपडे घालून परत त्यांनी रेकॉर्डिंग करायचं, हे सगळे प्रकार चाललेले असतात. मला असे कळालं की काही विरोध दर्शवला, आम्हाला वाचायचं, आम्हाला नाही करायचं. ठीक आहे, देवाची स्तुती नाही वाचायचं देतो, दुसऱ्याला आपण बोलूया, ठीक आहे. आणि त्यांनी उत्सुकता दाखवली. अजूनही काही लोक प्रतीक्षेत आहेत, परंतु त्यांची मी क्षमा मागतो. कारण आता जे सर्व ऑनलाईन चालू आहे, आपली भक्ती, आपली क्रिएशन घरामध्ये बसून ऐकत आहेत, पाहत आहेत. आणि ही सोय आपण जे चर्चला येऊ शकते नाही त्या व्यक्तीसाठी केलेली आहे. आणि मला आनंद वाटतो की पास्टरेट कमिटीने चर्चच्या नावाचं फेसबुक अकाउंट आणि अधिकृत अकाउंट आणि युट्यूबचं अकाउंट उघडलेलं आहे. आणि आपल्या सभासदांसाठी या दोन्ही माध्यमातून लाईव्ह भक्ती दाखवली जाणार आहे. दुसरी गोष्ट, आपण आज जे आलेला आहात, तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून प्रतिनिधी म्हणून आलेला आहात, नाही का? पुढच्या रविवारी तुमच्या कुटुंबाच्या दुसऱ्या व्यक्तीला पाठवा. तुम्ही सारखे येऊ नका, त्यांना घरात बसवू नका, बरोबर की नाही? आणि म्हणून ही कृपा त्यांच्यावरती करा की मी आता ह्या रविवारी गेलोय, आता पुढच्या रविवारी तू जा किंवा तुम्ही जावा, असं का, म्हणजे त्यांनाही या व्यक्तीचा लाभ मिळेल. तिसरी गोष्ट आहे, जर मी व्हॉट्सअप वरती, युट्यूब वरती माझी लिंक पाठवली तर त्यामध्ये भक्ती नसणार, फक्त संदेश असणार आहे. आणि काही लोकांना बाळकांचा उपदेश ऐकायचा आहे आणि काही लोक आहेत जे आपल्या चर्चेचे सभासद नाहीत. तुम्ही जर युट्यूब वरती पाहिलं तर जवळजवळ 541 सभासद आतापर्यंत झालेले आहेत. आणि आजच्या रविवारपासून मी इंग्रजी मधून पण उपदेश सुरू केलेला आहे. आणि या दोन्ही लिंक मी आपल्या चर्चच्या व्हॉट्सअपवर टाकणार आहे. मराठी म्हणजे आपल्या लोकांसाठी 11:15चा टाइम असेल किंवा 12चा असेल, म्हणजे चर्चमध्ये भक्ती संपल्यानंतरची जी भक्ती संदेश असेल तो त्यानंतर असणार आहे. कारण जर अगोदर टाकला तर मग आपल्याला भक्तीचा आनंद मिळवता येणार नाही. परंतु त्या रविवारची खात्री नाही की माझा संदेश येईलच. आणि म्हणून भक्ती मध्ये आपण येऊन सहभागी व्हावं ही आपणास नम्र विनंती. जे येऊ शकले नाही त्यांच्यासाठी लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे आणि ते प्रक्षेपण चालू आहे आणि ते घरून आपली भक्ती आजची पाहत आहे. मला दुःख वाटतं की या लॉकडाऊनच्या 8 महिन्याच्या काळामध्ये आपले बरेच क्रिएशन प्रभूला प्रिय झालेले आहे, ते आम्हाला सोडून गेले. त्यातल्या त्यात अति दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अंत्यविधीलाही आपल्याला जाता आलेलं नाही, नाही का? मी जेव्हा आजारी पडतो तेव्हा प्रभूजवळ येऊन प्रार्थना केली की कोण नसताना मला नेऊ नकोस, नाही का? कारण यांच्या सुखदुःखाला आम्ही धावत पावत येतो, माझ्या सुखदुःखालाही कोणच नाही, तर त्याचे हे सगळे परत यावे तोपर्यंत तरी मला ठेव, नाही का? अशी प्रार्थना मी दवाखान्यात करत होतो. प्रभूची स्तुती असो की प्रभूने मला पण आरोग्य दिलं, मी प्रयास होतो, कळवू का नको असं वाटलं होतं, परंतु कळवलं आणि तुम्ही सर्वांनी प्रार्थना केल्या, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. अशीच आपण एकमेकांसाठी प्रार्थना करणार आहे. विशेष करून काही आजारी आहेत आणि शिल्पाचा मी विशेष वाचता काल टाकलेला आहे, तर आणखीसाठी पण आपण प्रार्थनेचा करावं. आणखी एक आनंदाची गोष्ट आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या चर्चमध्ये अनेकांची विवाह पण झाले. म्हणजे हा लॉकडाऊन जो आहे तो सुख दुःखाचा मिश्रण असलेला लॉकडाऊन आहे, नाही का? कधी आम्ही आनंदी होतो, कधी आम्ही दुःखी होतो. आणि आपल्या चर्च कमिटीचे मनीष आहेत, त्यांचा विवाह झाला, त्यांची पत्नी आज पहिल्यांदा चर्चमध्ये आहे. त्यासाठी म्हटलं आपली वेळ पण बघा मास्क लावून झाली, नाही का? आपण एकमेकाला अशा प्रकारे भेटू शकतो, दुःखाची गोष्ट हरकत नाही. ते चर्चमध्ये आलेले आहेत. आणि आणखी एक दोन लग्न झाले आपल्या चर्चमध्ये झाली नाही. आता येणारं जे लग्न आहे ते आपल्या चर्चमध्ये होईल. एक दोन लग्न आपल्या चर्चमध्ये होणार आहे. त्याच्यासाठी नियमावली तयार केलेली आहे सरकारने. 100च्या वर माणसं नसली पाहिजे, पोलीस स्टेशनला परवानगी घेतलेली असली पाहिजे, कमिटीने अफिडेव्हिट बनवलेला आहे आणि ते वकिलाकडून करून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे त्या अफिडेव्हिट कमिटीला अगोदर देणं 1 आठवडा जरुरीचं आहे. 100 रुपयाच्या 2 स्टॅम्प पेपरवरती त्या अफिडेव्हिट करून द्यायचं आहे. आणि म्हणून जे विवाह करू इच्छितात त्यांनी याची काळजी घ्यावी की जेणेकरून चर्च कमिटीला त्रास होऊ नये. त्यातलं पहिल्या लग्नाची विवाह घोषणा करत आहे. दुसरी घटना आहे
शेषान रॉबिन गावंडे हे अविवाहित असून सेंट क्रिस्टोफर चर्च कल्याण या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत. तसेच मारिया विल्सन लंबुळे ही अविवाहित असून होली क्रॉस चर्च उमरखाडी भैकळा या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत. या दोघांच्या विवाहाची मी ऑनलाईन भक्तीमध्ये गेल्या रविवारी सूचना दिली होती आणि आज पुन्हा एकवार या ठिकाणी ती सूचना मला देण्यास आनंद होत आहे आपल्या या आजच्या भक्तीमध्ये. याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यायची असेल तर त्याने तसे पालकांना लेखी कळवावे. गाजवण्याची ही दुसरी वेळ आहे. आपण प्रार्थना करूया. शेषान रॉबिन गावंडे, मारिया विल्सन लंबुळे यांना प्रभूच्या हाती आपण स्वागत करू. ते परमेश्वरा आमच्या स्वर्गीय देवबापा, शेषान आणि मारिया या दोघांना तू आशीर्वाद दे. विवाहाच्या पवित्र संस्कारासाठी त्यांच्या मनाची तयारी कर. त्यांना आयुष्यभर तुझे मार्गदर्शन लाभू दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. मागे मी ऑनलाईन भक्तीमध्ये सूचना केली होती की सुरुवात होणार आहे भक्तीला चर्चमध्ये. त्यावेळेला येताना आपले स्वर आकाराचे डबे आपण घेऊन यावे. मोजकेच डबे आणि मला वाटतं टेबल अपुरा पडेल पण हरकत नाही. तुम्ही ज्या वेळेला उच्चारेवर या किंवा घरातल्या कोणाला पाठवाल तेव्हा त्यांच्याकडून देवाचं देणं देवाला द्यायला विसरू नका. ते भरेपर्यंत वाट बघू नका, कारण ते भरून आता ओतप्रोत वाढले पाहिजेत नाही का. 8 महिने होऊन गेलेले आहेत, जास्त झालेले आणि म्हणून येत असताना आपले स्वतः आकाराचे डबे घेऊन या. आपली जी वार्षिक वर्गणी आहे, आपली जी दानार्पण आहे, ओकाचुकीचं दान आहे, शुभांश आहे, ते सगळे आपण घ्या. भक्ती किती रविवार चालेल चर्चमध्ये याची काळजी खात्री नाही. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, आम्ही ज्या वेळेला गेल्या आठवड्यामध्ये ते चर्च उघडलं त्यावेळेला आम्हाला दुःख वाटलं. चर्चमध्ये वाळवी पकडली होती, कारण बंद होतं त्यामुळे वाळवी पकडली. सेक्रेटरी कलिदार कमिटीचे सभासद यांनी त्रास सहन केला आणि ते साफसफाई केली. बेंचवरती साफसफाई केली. तुम्ही जर या जी पहिली पाठी आहे तिकडे जर टिकीट वरती बघितला तर त्या भिंतीला तडा गेलेला आहे. ती पाठी पण वाचलेली आहे देवाच्या वचनाची. ती कधी पण वाचवू शकतं. अशी अनेक कामं आहेत. आपल्या या 8 महिन्याच्या काळामध्ये पावसाळा येऊन गेला. पावसामध्ये विजा पडल्या. विजांच्या गडगडाटामुळे आपलं प्रोजेक्टर उडालेलं आहे, आपले कॅमेरे खराब झालेले आहेत, आपले स्पीकर्स खराब झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी हे जे नुकसान झालेलं आहे हे आम्हाला भरून काढायचं आहे. डायसिस तर्फे बिशपाचं लेटर आलेलं आहे. या महिन्याचे असेसमेंट, या वर्षाचे असेसमेंट लवकर काढवा, कारण 8 महिने आम्ही चर्चमधून काही मिळालेलं नसताना पालकांचे आणि स्टाफचे सर्वांचे पगार आम्ही दिलेले आहे. पुढे माहिती नाही कशी परिस्थिती येईल आणि म्हणून ते पण आपल्याला जवळपास 3-3.5 लाख रुपये आपल्याला द्यायचे आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की चर्च उघडं झालेलं आहे तोपर्यंत आपण आपले सगळी थकबाकी म्हणजे जे देवाला द्यायचं आहे ते देणं आपण द्यायला विसरू नका. ही माझी नम्र विनंती आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्यांना परत नोकऱ्या मिळालेल्या आहेत अशी माझी खात्री आहे. आणि मग नोकरी नाही कारण सांगू नका, पैसे नाही ते कारण सांगू नका. पैसे नसते तर उपास मारायचे आमचे अनेक लोक रोगीर झाले असते, पण तसंही झालेलं नाही. म्हणजे कुठून तरी सोर्स आहे, आम्हाला खाणं पिणं देवाने पुरवलेलं आहे. याचाच अर्थ असा की देवाचं देणं देत असताना आपण आपली कारणं पुढे करू नका. ज्यांना ऑनलाईन द्यायला येत नव्हतं त्यांच्यासाठी प्रभूने हे उघडं केलेलं आहे चर्च. आता तुम्ही हे देवाचं देणं देवाला देऊ शकता. मला माहित नाही आपला प्रवेश कुठल्या कोपऱ्यामध्ये उभा आहे, कुठे उभा आहे आणि तो आमच्याकडे पाहत आहे आणि म्हणून पियानो प्रभूने आपल्याला आतमध्ये सांभाळलेला आहे. आपण त्याचं देणं चुकू नका या आपल्याला नम्र विनंती. दुसरी विवाह सूचना आहे ज्याची आपण बरेच नेहमी वाट बघत होतो, प्रतीक्षा करत होतो, कधी ऐकायला मिळेल ही आनंदाची बातमी आणि ती आज आपल्याला सांगत आहे. दुसरी विवाहाची सूचना आहे. दोघेही आपल्या चर्चचे सभासद आहेत. एक आहे डे लीडर आणि दुसरे आहे संडे स्कूल टीचर. देवाची स्तुती असो की प्रभूने त्यांना गेल्या वर्षी बाकीच्या द्वारे एकत्र आणलेलं आहे आणि विवाहाच्या द्वारे ते एकत्र पुन्हा येत आहे. त्याच्या विवाहाची सूचना देत आहे. सुदेश सर्वेल कांबळे
एक अविवाहित असून सेंट क्रिस्टोफरच्या सिएनाइकल्या या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहे. तसेच कोमल प्रदीपकर ही अविवाहित असून सेंट क्रिस्टोफरच्या सिएनाइकल्या या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहे. या दोघांच्या विवाहाची सूचना देत आहे. याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यायची असेल तर त्याने तसे बाळकांना लेखी कळवावे. गाजवण्याची ही पहिली वेळ आहे. आज दोघे चर्चमध्ये आहेत, एका चर्च सभासद आहे. मला आनंद वाटतो. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. मी प्रार्थना करत असताना त्यांनी देखील मनाच्या मनात प्रभूकडे प्रार्थना करावी. मॅरेज होण्या अगोदर, लग्न होण्या अगोदर विवाह काउन्सिलिंग केली जाते. त्याचे त्यांनी गेल्या वर्षी क्लासेस अटेंड केलेले आहेत. प्रभूच्या नावात धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय देवबापा, सुदेश सर्वेल कांबळे आणि कोमल प्रदीपकर या दोघांना तू आशीर्वाद दे. विवाहाच्या पवित्र संस्कारासाठी त्यांच्या मनाची तयारी कर. त्यांना आयुष्यभर तुझे मार्गदर्शन लाभू दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर द्वारे आमेन. आज सीएनआय डे आहे, वर्धापन दिन आहे. आपण घरी गेल्यानंतर आपल्या मनाच्या मनात सीएनआयबद्दल आपण आभार मानतो आणि परिस्थितीच्या प्रार्थनेमध्ये विशेष करून आपण आपले बिशप रायडर प्रकाश कांबळे, सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटी सभासद, आपले चर्च सभासद यांच्यासाठी पण आपण प्रार्थना करणार आहोत. यावेळेला प्रार्थना करेल आणि परिस्थितीच्या प्रार्थनेला आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, मानव मात्र तुझी संतान आहे. सर्व मानवाने एक व्हावे म्हणून तुझ्या धन्य पुत्राने स्वतःचे बलिदान केले. आमच्या देशात विविध ख्रिस्ती पंथांनी एकत्र येऊन चर्च ऑफ गॉड इंडियाची स्थापना केली. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमचा परस्परांमध्ये विश्वास व प्रेमभाव वाढावा आणि ज्याने आम्हाला एक केले त्या शक्तीदात्या देवपुत्राच्या गौरवासाठी आम्ही काय करावे असे तू कृपेने कर. तुझ्या आणि पवित्र आत्म्याचं असणारा सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव, त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. यावेळेला प्रभू देवबापा, आम्ही मागे वळून पाहिलं तर या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तू आम्हा प्रत्येक कुटुंबाला सामील केलंस आणि परमेश्वरीच्या विरोधात परिस्थिती असताना देखील तू आमच्या शक्ती राहिलास आणि प्रभू तू आम्हा प्रत्येकाला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा दिलास आणि त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आमच्यामध्ये अनेक लोक प्रभू आज दिसत नाही. प्रभू ते तुझ्यामध्ये विसावा पावलेले आहे. प्रभू त्या प्रत्येकाच्या मंडळीमधील कार्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांनी जी महान सेवा प्रभू तुझ्या मंडळीला दिली, प्रभू यथावकाश त्याचं प्रतिफळ करणार दिल्याशिवाय राहणार नाही असा आमचा विश्वास आहे. त्याच्या जाणे प्रभू आज आम्हाला अति उत्सुक झालेले आहे आणि प्रभू त्या दुःखी कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांचं तू सांत्वन कर. तसंच प्रभू देवबापा ज्या आम्हाला आजारी आहे, विशेष करून काळजीसाठी प्रार्थना करतो आणि जे इतर आहेत ज्यांची नावं आम्हाला ठाऊक नाही, प्रभू त्यांना तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझ्या मंदिराची तुझी स्तुती आराधना गौरव करण्यासाठी अनेकांना प्रभू तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. प्रभू देवबापा आजच्या गॉड इंडियासाठी आम्ही धन्यवाद देतो. विशेष करून प्रभू आमचे मॉडरेटर आहेत आणि आमचे बीसीसी आहेत आणि प्रभू देवबापा जे डेप्युटी मॉडरेटर आहेत आणि सेक्रेटरी कलिदार दिल्ली या ठिकाणी राहून तुझ्या मार्गदर्शनाखाली 27 बॅचेस मधल्या चर्चेसना प्रभू मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या या कार्यशैलीबद्दल आम्ही आभार मानतो. अशाच प्रकारे जशी तू 50 वर्ष प्रभू हे ऐक्य ठेवलेलं आहे, इथून पुढे ते आभारित ठेव आणि त्यासाठी आम्हा मंडळातील लोकांना प्रभू तू एक कर. तुझ्या वचनाप्रमाणे तुझा पुत्र प्रभू ख्रिस्त याच्या प्रार्थनेप्रमाणे आम्ही एक असावं ही प्रभू तुझी आज्ञा आम्ही पूर्णतेस द्यावी अशी तू कृपा आम्हावरती कर. चर्च ऑफ गॉड इंडियाबद्दल आम्ही स्तुती करतो. इथून पुढे प्रभू तुझा तू पाठीराखा हो आणि पुढारी हो. आपल्या चर्चमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी विशेष प्रार्थना करतो. प्रभू तू प्रत्येकाला आध्यात्मिक जीवनामध्ये आतापर्यंत सांभाळलेलं आहेस. इथून पुढे प्रभू तू आतुरतेने चालेल आणि प्रभू देवपा हे जे अनलॉक झालेलं आहे हे कायमचं असते. प्रभू पुन्हा तुझी मंदिरे बंद होऊ नये. प्रभू यासाठी आम्ही प्रार्थना करतो. कोरोनाला प्रभू तू आपल्या ताब्यात घे. प्रभू तू नियंत्रित कर आणि प्रभू तू आमच्या देशातून त्याचं उच्चाटन व्हावं असं तू कर की जेणेकरून प्रभू देवबापा सर्व मानव जातीला आरोग्य मिळावं, आयुष्य मिळावं आणि प्रभू या आमच्या देशाचं प्रगती व्हावी असं होते. प्रभू यावेळेला सर्व हाती स्वागत करतो. तू आमचा ताबा घे येशूच्या नावाने. आमेन.
यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया. जे आजारी आहेत तसेच करोना विषाणूचा नायनाट व्हावा यासाठी विशेष प्रार्थना मिसेस भावना जगधने या करतील. यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एकेसियाला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून हे जगचालका, तुझे पवित्र नाव पत्करिता त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वराची प्रीती राहावे म्हणून हे सत्य बापा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व डिकन यांना व विशेषतः तुझे सेवक, आमचे मॉडरेटर, ही मोस्ट मॉडरेटर PCC आणि आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, तसेच मंडळीचे पालक आचार्य रेव्हरंड डॉक्टर सुनील आवे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र सांप्रदायिकांचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालविण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे सत्य स्वरूपा, तुझ्या एकेसीची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू वाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ध्यानाने भरले जावे म्हणून हे जगप्रकाशा, तुझ्या सर्व लोकास व विशेषतः जो भक्तगण येथे आहे त्याला नम्र अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे जगनायका, तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालित आणि त्यांचे राज्यकर्ते, विशेष करून राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांतीने वागवावे म्हणून हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून हे दयाळुता, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुःखी अथवा कोणतीही विपत्ती यांनी पीडित असतील त्यांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून हे मृत्यूजय प्रभू, तुझ्या देवतेल्या निष्ठावान सेवकांसह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अत्यंत लाभ प्राप्त व्हावे म्हणून हे संत भूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कीर्त्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हास द्यावा म्हणून हे बाप्पा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही सर्व तुझ्या सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा प्रभू येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ कैवारी व त्याचे गौरवित प्रतापी पुनरागमन होईल तेव्हा त्याने आनंदाने पाहावे. आमेन. जय प्रभू. आजच्या उपासनेचे आभार प्रदर्शन मिसेस सरिता बळी या करते.
परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते. परमेश्वराची प्रार्थना करते. खरोखर आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी उत्सव आहे, सण आहे मोठा. या परमेश्वराने 8 महिन्याच्या नंतर परमेश्वराची दास आपल्यासाठी उभी केलेली आहे. आतमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि त्याचा भरभरून आशीर्वाद आपल्या सगळ्यांना देण्यासाठी. म्हणून प्रथम मी परमेश्वराचा जयघोष करते, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते, त्याची उत्पादन करते. आणि आपले त्याचे पाळसाहेब, खरोखर पाळसाहेब धन्यवाद. तुम्ही आम्हाला एक सुवर्ण संधी दिलेली आहे की आता चर्च म्हणजे 8 महिन्यानंतर चर्च उघडले आणि महिला मंडळांसाठी हा खरोखर ही सुवर्ण संधी आहे की परमेश्वराचा जयघोष करावं आणि आमच्याकडून ते आम्हाला म्हणजे ती संधी दिली. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. सगळे सभासद तुम्ही सगळ्यांनी इथे बसून परमेश्वराची भक्ती ऐकली, त्यामध्ये सहभागी झाला, त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार मानते. आपली चर्चची कमिटी मेंबर सगळ्यांची आभार मानते आणि खरोखर मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते, त्याची उत्पादन करते. थँक्यू. आपण सर्वजण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वांचे बाबा, तुझे नाव पवित्र तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी जशी आम्ही आपल्या अपराधाची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत नकोस तर आम्हाला सुचव. कारण राज्य सामर्थ्य आणि बळ ही सर्व काही तुझीच आहे. आमेन. दोन मिनिटं मी घेतो. बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळजवळ 8 महिन्यानंतर आज आपण इथे एकत्रित झालो देवाच्या मंदिरात. देवाची स्तुती असो. त्याचप्रमाणे बाळासाहेब, त्याचप्रमाणे सर्व सभासदांचे देखील मी आभार मानतो की आपली ही सर्व्हिस ऑनलाईन पद्धतीद्वारे चालू ठेवली बाळासाहेबांनी आणि त्यांना सहाय्य मंडळी आपणच केलं की जेव्हा शास्त्रपाठ वाचन असेल, प्रार्थना असेल आणि काही ठिकाणी वादविवाद झाले पण तरी पण आणि भक्ती पूर्ण झाली. म्हणजे एकही संधी खंड नाही पडू दिला बाळासाहेबांनी आणि आपण देखील सहकार्य केलं. बाळासाहेबांनी तरुण संघाला देखील जो 4था रविवार होता तो त्यांना दिलेला आहे. त्याचप्रमाणे संडे स्कूलचा जेव्हा जेव्हा भक्तीचा वेळ होता, महिला मंडळाचा होता, त्यांना मागे न ठेवता त्यांनाही त्यांच्या सोबत घेतले, त्यांनी भक्ती पूर्ण केली आहे. त्यामुळे तरुण संघ आपली सगळे वर्ग त्याचप्रमाणे कमिटीला देखील त्यांनी सहभाग केला आणि सर्वांना त्याबद्दल बाळासाहेबांचे आभार आणि आपल्या सर्वांचे मी आभारी आहे. धन्यवाद. परमेश्वराने आपल्याला त्याचं मंदिर आपल्या प्रार्थना ऐकून उघडं केलेलं आहे. त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार करू. त्याचप्रकारे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी आहेत आणि त्या साहेबांनी पण मंत्रिमंडळाने पण आपल्या चर्चेस मंदिरं उभी करण्यासाठी परवानगी दिली. त्या राज्य शासनाचे पण आपण टाळ्या. विशेष करून चर्चेस उघडे होतील या आशेने आपल्या भूमी धर्म प्रांताचे प्रिय बिशप प्रकाश पाटोळे यांनी सप्टेंबरमध्ये एक सूचना पाठवली होती की लवकरच उघडलं जाईल, सॅनिटायझेशन करा वगैरे, काळजी घ्या. तर ते काही उघडलं गेलं नाही. पुन्हा ऑक्टोबरला त्यांनी प्रयत्न केला आणि परमेश्वराच्या योजनेप्रमाणे गेल्या 16 तारखेपासून मंदिर उघडी झालेली आहे आणि त्यांनी ही नियमावली पाठवलेली आहे. आपल्या सर्वांचं भलं लक्षात घेऊन काही नियम त्यांनी तयार केले आणि आपल्यापर्यंत पाठवलेले आणि त्यांच्या नियमांना मान देऊन मास्टर कमिटी आणि सर्व सभासदांनी त्या प्रकारे उपासनेला येऊन प्रभूची आराधना केलेली आहे. त्याबद्दल आपण मुंबई धर्म प्रांताचे बिशप आणि सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटी त्यांचे पण आपण अभिनंदन करूया. हे सर्व आहेत म्हणून आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. प्रभूची स्तुती असो. धन्यवाद. यावेळेला आपण उभे राहूया आणि सूर्य देवाने गीत गाऊ आणि त्यानंतर आशीर्वाद देऊन आपल्या समाप्त करू.
येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्वसमर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास राहो आमेन. प्रभू प्रेम करण्यास त्याची सेवा करण्यास शांतीने जा ख्रिस्ताच्या नावाने आमेन. मला विनंती आहे जे मागे आहे त्यांनी लोकांच्या मागे जावं आणि मग जे पुढे आहे त्यांनी मागे एक करून त्यांच्या मागे जावं. बाहेर गेल्यानंतर पुढे आपण रेंगाळून एक थांबू नये अशी आपणास विनंती करतो आणि कोणालाही हस्तांतरण करू नका. करू असं शेवटचा क्लोज फक्त एकदा काम वेगळी जाऊ आणि क्लोज करा.